मोर्शी तालुक्यात पारंपरिक पद्धतीने नागपंचमी महोत्सव संपन्न झाला। तालुक्यातील विष्णोरा येथे सर्व शेतकरी एकत्र येऊन सामूहिक वारुळ पूजनाची प्रथा आजही कायम असल्यानं सर्व शेतकऱ्यांनी गावातील तसेच शेताच्या बाजूला असलेल्या वारुळाचं पूजन करून शेकडो वर्षाची परंपरा आजही कायम ठेवली। सकाळी 8 वाजतापासूनच विष्णोऱ्यातील शेतकरी बांधवांनी सामूहिक वारुळ पूजनाच्या कार्यक्रमाला सहभागी होत वारुळाचे पूजन करून निसर्गाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या। त्याचप्रमाणे खोपडा येथे पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या नागदेवता मंदिरातून नागदेवतेची मिरवणूक काढण्यात आली होती। पारंपरिक वाद्याच्या गजरात संपूर्ण गावातून ही मिरवणूक फिरवल्यानंतर नागदेवता मंदिरात मिरवणुकीची सांगता करण्यात आली। खोपडा येथे नागदेवतेचे भव्य मंदिर असून नागपंचमी आणि पौष महिन्यात बाहेरगावाहून देखील भक्त मंडळी दर्शनाकरिता खोपडा गावात येत असतात। त्यानिमित्तानं गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन गावातील मंदिरातून नागदेवतेची मिरवणूक काढून गावातून फिरवण्यात आली। जन्मदायी न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।